नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुजा कदम. 7 सालाम या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. अशोक खरातला सिन्नरच्या मिरगावमध्ये पोलीस चौकशीसाठी घेऊन जाण्याची शक्यता. आज खरातला कोर्टात हजर करणार. अशोक खरातवर दिवसभरात आणखी 2 गुन्हे दाखल. गर्भवती महिलेवर धार्मिक विधीच्या नावाखाली अत्याचार तर औषध गोळ्या देत गर्भपात केल्याचाही आरोप. खरात प्रकरणात राष्ट्रवादीचा आणखी एक नेता अडचणीत येण्याची शक्यता. चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर आता खासदार सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. खरात फाईल्सचे पडसाद अधिवेशनात उमटणार. विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता. राज्यसभा निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड. पवारांकडून मवियाच्या सर्व प्रमुख नेत्यांना स्नेहभोजनाचं निमंत्रण. नुकसान भरपाईसाठी सिंधुदुर्गात बागायतदारांचा एल्गार. आंदोलनासाठी जाणाऱ्या 700 जणांना पोलिसांची नोटीस. पोलिसांनी कितीही दडपशाही केली तरी आंदोलन होणारच, राजू शेट्टी यांचा इशारा. मनसेच्या नव्यानं नेमलेल्या जिल्हा संपर्क प्रमुखांची आज महत्त्वाची बैठक. आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवतीर्थ निवासस्थानी बैठकीचं आयोजन. बीडमध्ये 9 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार. संतप्त ग्रामस्थांकडून नराधमाला चोप. आरोपी अटकेत. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी. महेंद्र गायकवाडचा 4-3 ने पराभव करत दुसऱ्यांदा ठरला महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी. माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन. वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. शिक्षण क्षेत्रातलं दिग्गज व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा इथे विजांसह वादळी पावसाची शक्यता. तर कोकणात उष्ण लाट आणि दमट हवामानाचा अंदाज. हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा.